यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक लागवड होते ती कापूस, सोयाबीन आणि तुरीची। मात्र निसर्गाची अवकृपा, हमीभाव अशा संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच संकटात असतो। मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत दारव्हा तालुक्यात रामभाऊ उके या शेतकऱ्यानं फणसाची लागवड करत जिल्ह्यासमोर नवा आदर्श ठेवला आहे। फणसांची ही एवढी झाडं पाहिल्यानंतर हे कोकण पट्ट्यातलं कोणतं ठिकाण असा प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही। मात्र ही लागवड कोकणात नव्हे तर विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली आहे। दारव्हा तालुक्यातील कामटवाडा गावातील रामभाऊ उके यांनी वडिलोपार्जित शेतीत ही फणसाच्या झाडांची लागवड केली आहे। सध्या त्यांच्या शेतात फणसाची 40 झाडं असून त्यातील 25 फणसांच्या झाडांपासून त्यांना उत्पन्नही सुरू झालंय। एका झाडाचं वार्षिक उत्पन्न 15,000 रुपये या हिशोबाने 25 झाडांपासून ते 2 ते 2.5 लाखांचं उत्पन्न दरवर्षी घेतात। विशेष म्हणजे फणसाच्या लागवडीपासून आतापर्यंत त्यांनी कुठलीही फवारणी किंवा औषधांचा वापर केलेला नाही। खर्च बिलकुल याचा 1 रुपया नाही आहे। दरवर्षी तुमचे पैसे ऑलरेडी बँकेत तयार आहे 1-1.5 लाख रुपये। याला खर्च कोणत्याही प्रकारचा नाही, कोणतं खत नाही, औषधी नाही, फवारा नाही आणि नैसर्गिक आपत्तीवर याच्यावर कोणताही परिणाम नाही। गारा येऊ, पाऊस येऊ, पाणी येऊ, कधी ते फळधारणा अशी घडणार नाही का बा फणसाले मार लागला। त्याचं कारण असं काय, हे फळ खोडाले असते, त्यामुळं आंब्यासारखे शेंड्यावर काही लागत नाही, त्यामुळं गड बिलकुल नसते। फणसाच्या झाडाची लागवड केल्यापासून 2 ते 3 वर्षात झाडाला फळ येण्यास सुरुवात होते। जानेवारी ते मे महिन्यापर्यंत फणसाचं उत्पन्न घेता येतं। रामभाऊ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना 50 रुपये किलो प्रमाणे फणसाची विक्री करतात। अगदीच पाऊस किंवा गारपीट झाली तरी फणसाला लागलेल्या फळांचं नुकसान होत नाही असा रामभाऊंचा अनुभव आहे। त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही आंतरपीक म्हणून फणसाच्या झाडांची लागवड करावी आणि उत्पन्न घ्यावं असा सल्ला ते देतात। ज्यांच्याकडे आज अवेलेबल झाडं नाही आहे त्यांना तुम्ही आवर्जून सांगितलं तुम्ही फणसाचे झाडं लावा, कमीत कमी 10 तरी लावा। 10 तरी झाडं आपल्या शेतात जगवा, त्याची 2 वर्षे चांगल्या तऱ्हेने निगा राखा आणि 5व्या-6व्या वर्षी बिलकुल फळधारणा तुम्ही पैसे घ्या। दरवर्षी तुमचे 1 लाख रुपये बँकेत ठेवून असल्यासारखं व्यवहार आहे। मी तर खूप खुश आहे फणसाच्या झाडावर। हो, मी तर याच्यानंतरही लावीन तर फणसाचे झाडं, दुसरे कोणतेही लावणार नाही। रामभाऊंनी विदर्भात केलेल्या या प्रयोगामुळे त्यांचं कुटुंबीयही आनंदी आहे। व्यापाऱ्यांसोबतच गावाशेजारी असलेल्या बाजारात 100 ते 120 रुपये किलो प्रमाणे फणसाची विक्री करण्यात येते। यात फायदा होत असल्याचं रामभाऊंच्या घरचेही सांगतात। परिसरातले शेतकरीही रामभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत दिसतात। 50 रुपये किलो आम्ही स्वतःची चिल्लर विकतो, ते 100-120 रुपये किलो विक्री राहते त्याची कटाई करून। हा फरक पडते, म्हणजे मॅक्सिमम 1 किलो मागे आपल्याला 60-70 रुपये 1 किलो मागे जास्त येते। तेच आपल्याला प्रॉफिट आपलं। समजा मी हा बोरी बाजारला, समजा चिल्लरमध्ये, तिवसा बाजारला, चांदी बाजारला आणि यवतमाळला समजा आपल्यापेक्षा मालाची क्वांटिटी जर भरपूर झाली, जास्त झाला, असं वाटतं बा आपल्याला का माल आपल्यापेक्षा शिल्लक भरपूर राहत आहे, तर मग नंतर ठोकमध्ये विक्री करतो, व्यापाराला देतो। बऱ्याच प्रमाणात इथं शेतकऱ्यांनी त्या काळी काही फणसाच्या झाडांची लागवड केली होती, परंतु फणसाच्या झाडाचे महत्त्व जे ओळखलं ते रामभाऊ उके यांचे जे वडील आहेत यांनी हे महत्त्व ओळखून त्यांनी मोठ्या प्रमाणात फणसाची लागवड केली आणि तो वारसा त्यांचे मुलगा रामभाऊ यांनी जोपासला। आज शेतीसमोरच्या गुंतागुंती, आर्थिक अडचणी या काळात फणस कसं त्यांना साथ देतोय हे रामभाऊनं या त्यांच्या शेतीतून दाखवून दिलेलं आहे। कापूस, सोयाबीन, तुरीसारखी पिकं घेऊन विदर्भातील शेतकरी चिंतेत आहेत। निसर्गाच्या संकटांवर मात केली तरी हवा तसा बाजारभाव मिळत नसल्याची त्यांना खंत आहे। अशा स्थितीत यवतमाळ जिल्ह्यात रामभाऊ उकेंनी फणसाच्या लागवडीतून चांगलं उत्पन्न घेता येतं हे दाखवून दिलंय। पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांपुढे सुद्धा त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।